आयुष्य कधीच आपल्या हिशोबानं चालत नाही. लहानपणी एका खेळण्यातही आनंद मिळायचा, पण मोठं होताना कळतं आनंदासाठी खूप काही मनात दडवावं लागतं. पूर्वी वाटायचं नाती टिकवणं खूप सोपं असतं, पण वय वाढलं की जाणवतं नातं शब्दांनी नाही तर संयम, विश्वास आणि समजुतीने टिकतं. लहानपणी वाटायचं मोठं झालो की सगळं आपल्या मर्जीप्रमाणे घडेल, पण मोठेपणी कळतं आपणच अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीच्या जाळ्यात अडकलो आहोत. वय वाढतं तसं तसं अधिक स्पष्ट होतं, खरी संपत्ती पैसा नाही, तर मनशांती. खरी ताकद मोठेपणात नाही, तर एकत्र राहण्यात, एकमेकांना आधार देण्यात आहे. आणि जसं जसं आयुष्य पुढं जातं तसं तसं गैरसमज धुसर होतात आणि वास्तव अधिक शांतपणे समोर येतं. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात ही आपल्या अंगणातल्या सड्यापासून केलेली आहे आणि आज आहे दत्त जयंती, तसंच मार्गशीर्षमधला गुरुवार आहे. तर दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण हो ही प्रार्थना. तर चला, आज आपण नामस्मरण अंथरुणावर पडून केल्याने काय फायदे होतात ते आपण बघणार आहोत. तर आपण बऱ्याचदा संध्याकाळी काय करतो, तर स्क्रीन बघतो. बऱ्याच वेळेस म्हणजे प्रत्येकाचंच आजकाल ठरलेलंच आहे की स्क्रीन बघत झोपणं वगैरे. पण त्याही पलीकडे जाऊन थोडंसं आपण चांगल्या विचारामध्ये, चांगल्या श्रवण करण्यामध्ये, तसंच काहीतरी आपल्या तोंडातून निघतंय त्यामध्ये काहीतरी खूप रहस्य असं दडलेलं असतं आणि त्याने ते काहीतरी आपल्या मनाला असतं थोडं, पण पॉझिटिव्हिटी देऊन जातं. जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा अंथरुणावर पडून केलेलं नामस्मरण मनाला खोल विश्रांती देतं. मनातील नकारात्मक विचार हळूहळू शांत होऊ लागतात. देवाच्या नामजपाने एकदा मन गुंतलं की चिंता, ताण, तणाव, भीती आपोआप दूर होते. नावाच्या जपाने अंतःकरणात सकारात्मकता आणि ऊर्जा निर्माण होते. सकाळ संध्याकाळ नामस्मरण केल्याने दिवस शांत, स्थिर आणि आनंदी जातो. अंथरुणावर पडून जरी जप केला तरी भाव, श्रद्धा आणि मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. नामस्मरणामुळे मन देवाच्या संरक्षणात असल्याची भावना मजबूत होते. थोडक्यात काय, तर आपण एक सकारात्मक विचार करून जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस आपली पॉझिटिव्ह ऊर्जा ही वेगळ्या दिशेनं वळण घेते आणि आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करून देते. आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं शरीर खूप थकलेलं असतं. चालणं बसणं सुद्धा आपल्याला कधी कधी जड जातं. पण एक गोष्ट आहे की आपण अंथरुणावर पडूनही एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण जपण्यासाठी मोठं काही श्रम लागत नाही, फक्त मनाची हाक लागते. ते मनातून यावं लागतं आणि मनोभावे ते आपल्याला करावं लागतं. अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने मनातील चिंता जी आहे ती खूप शांतपणे विरघळून जाते आणि आतून अशी शांतता मिळते की जी बाहेर कुठेही आपल्याला मिळत नाही. देवाचं नाव घेतलं की जणू मनावर हात ठेवून कोणीतरी म्हणत आहे की मी तुझ्यासोबत आहे, काळजी करू नको. जसं की आपण नेहमी ऐकतो ते स्वामींचं वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून थकवा असो, कमजोरी असो, मन उदास असो, फक्त काय करायचं, देवासमोर बसायचं किंवा अंथरुणावर शांत पडायचं आणि डोळे मिटून श्वासावर लक्ष देत हळूहळू आपल्याला जे पण आपलं कुलदैवत म्हणा, आपलं जे नामस्मरण आपल्याला करायचं आहे, उदाहरणार्थ राधे राधे, रामकृष्ण, नारायण, गोविंदा, जेही तुम्हाला नामस्मरण जपायचं असेल ते नामजप करत तुम्ही शांततेनं पडून राहायचं. नामस्मरण म्हणजे शांततेकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग. तर हे आपण सकाळी सकाळी जी पूजा करत आहोत ती पूजा करत करत म्हटलं चला तुम्हाला संध्याकाळच्या नामस्मरण करण्याचे सुद्धा फायदे थोडेफार सांगूयात आणि मला जेवढे माहीत आहे तेवढ्यापैकी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजूनही याच्यामध्ये काही
अजून पॉझिटिव्हिटी काय माहीत असेल तर नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मी काय केलेलं आहे, सकाळी सकाळी मस्त फेरा मारून आले होते बाहेर. मस्त लाल एकदम गोल आणि सूर्यदेवाचं दर्शन झालेलं होतं सकाळी सकाळी. एकदम अग्नीच्या तेजातून सूर्यदेव बाहेर निघालेले आहेत असे दिसत होते. एकदम लाल रंग त्यांचा दिसत होता. आज दत्त जयंती असल्यामुळे, त्याचबरोबर आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे मला थोडासा आज वेळ भेटला सकाळी सकाळी पूजेला. तर वेळ भेटला म्हणता येणार नाही, काढला मी. कारण ही पूजा संध्याकाळी होणार नव्हती, कारण संध्याकाळी तेवढा वेळ भेटत नाही आणि संध्याकाळी पूजा तेवढी छान नाही वाटत. केली तर मग 1-5-6च्या दरम्यानमध्ये छान वाटते, 6-1 प्रदोष काळामध्ये. आणि मला त्या वेळेमध्ये नसती जमली. त्यासाठी म्हटलं चला थोडीशी गडबडीत का होईना पण आपली सकाळी सकाळी करून घ्यावी. आणि नंतर लक्षात आलं की आज ह्याचीसुद्धा अन्नपूर्णा मातेची सुद्धा जयंती आहे. तर मी काय केलेलं आहे, मस्त हळदीचं ज्यावेळेस अंगणात सडा टाकत होते त्याच वेळेस दारसुद्धा, म्हणजे जो उंबरा आहे आपला तो लगेच धुवून घेतला. जे आपलं दार आहे ते सुद्धा पुसून घेतलं. आणि जी दारामध्ये रांगोळी काढायची होती तिथंसुद्धा थोडंसं हळदीचं लेपन केलेलं आहे. कारण पिवळ्या रंगावर हळदीच्या लेपनावर रांगोळी खूप छान वाटते. आणि ज्या दिवशी असं थोडासा एक देवाची जयंती म्हटलं तर आपला एक सण उत्सवच असतो, तो मनाने करायचा असतो. भले बाह्य रूपाने जरी आपल्याला करता नाही आला तरी पण मनाने अंतरंगाने करण्यातली जी पॉझिटिव्हिटी असते ना, ती खूप काही वेगळी असते. असं म्हणतात तुम्हाला काहीच नाही करणं झालं तर तुम्ही ऐकलेलं असेल कित्येक वेळेस मानसिक पूजेचं महत्त्व. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, मी असं ठरवणार आहे, तुमच्याच्यानं ते नाही झालं तरी तुमच्या मनात नुसतं येऊन जरी गेलं ना तरी ती पूजा केल्यासारखं, सफल झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. तर त्यावेळेस मला तर खरंच मी आज 2 वर्षे झालं एक जॉबवरून येऊन 4-5 वाजता मस्त असा सत्यनारायण पूजा केली होती. 14वा अध्याय पहिल्या वेळेस वाचला होता. दत्त जयंती पौर्णिमा, दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती हे सगळं असल्यामुळे सत्यनारायणाला खूप शोभा आली होती आणि खूप छान वाटलं होतं सत्यनारायण पूजा केली होती. तर डबल मला काही तसा योग नाही सापडला. तर चला असो, छान अशी सुंदर रांगोळी वगैरे काढून घेतली. नंतर म्हटलं चला पूजा करायची आहे तर त्या अगोदर आपलं सूर्यभगवानांना अर्घ्य देऊन घ्यावं. आणि आज काही डोक्याचा टावेल वगैरे मी काढलेला नव्हता, तसंच पूजेला लागलेली होते. कारण असं म्हणतात ज्यावेळेस केसांचं पाणी गळतं त्यावेळेस पूजा करू नये, एकतर केस कोरडे करून घ्यावे किंवा बांधून घ्यावे. आणि भगवानांची जी प्रदक्षिणा असते ती आपल्याला स्वतःभोवतीच घ्यायची असते आणि 7 प्रदक्षिणा आपल्याला घ्यायच्या असतात. तर त्याही मी घेतल्या होत्या आणि लगेच उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली होती. आणि आज पिवळं वस्त्र घालायचं. बघा तुमची इच्छा न करा तसं दिले बी पुण्य नाही बी दिलं पुण्य, आम्हाला आशीर्वाद घेतल्याने बाबाचा बाकी महाराजातले त्या साहेबांनी बी दिली एकामृत वर्धनी महाराजाची. आम्ही नवनाथ महाराज, गुरु दत्त गजानन महाराज दावा दे सर थोडं टाकायचं बाबा गाणे काय तुम्ही गोड भात झाला पाहिजे. गोड भात होतोय. हो तुम्हाला हाईट दिवा दिला चांगलं चालू द्या जरा. चांगली सर, क्वालिटीची क्वालिटीची. तुमचा आणि चांगला देवाचा आशीर्वाद आहे. जीवन पुरं होणार आहे का नक्की? मंगळवारच्या दिवशी बघा तुम्ही मजा कराल की मंगळवारी तुम्ही काम होणारच नाही. मंगळवारीच मंगळवारी बघा तुम्ही बाबाचा काय आशीर्वाद आहे बस तुमच्यावर मोठा आशीर्वाद आहे का? शेगावला गेलती का नाही नाही यंदा होणारी दर्शन होणार आहे का? गर्दी तुझं 3 महिन्यानं यंदा होणारी दर्शन शेगावचं. बरोबर चालेल खाली मुलगी आहे देवांना मुलगी आहे. चला मी इथं बोलत होते तुम्हाला की गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्त्राला, पिवळ्या पदार्थाला, पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे आणि ते स्वामींचं तसेच दत्त महाराजांच्या आवडीचं आहे. तर इथं बघा भाचा आलेला होता आणि तो गाडी खेळत खेळत त्याला घरातच गाडी होती आणलेली, त्याच्यासाठीच आणलेली होती. पण ज्यावेळेस छोट्या भावाने दिली होती त्यावेळेस मी ती दिली नव्हती. म्हणलं सोबतच 2-2 जर दिल्या तर तो व्यवस्थित ठेवणार नाही. मग तो आता आला होता, त्याचा बड्डेसुद्धा होता आता 7 तारखेला.
तर म्हटलं चला आला आहे अगोदर 2-3 दिवसांनी, तर चला देऊया त्याला, आहे आपल्याजवळ. तर मग ती गाडी दिलेली आहे त्याला. तर तो खेळत खेळत माझ्याशी गप्पाही मारत होता, मी देवपूजाही करत होते. आणि बाहेर बघा भिक्षा मागण्यासाठी बाबा आलेले होते. म्हटलं चला आज दत्त महाराजांच्या रूपात भिक्षा मागायला जर आले असतील तर, असं म्हणतात दारामध्ये कुठलाही भिक्षुक येऊ त्यांना वापस पाठवायचं नसतं, फुलना फुलाची पकडी द्यायची असती. पण आजकाल भिक्षुकांच्या सुद्धा अपेक्षा वगैरे भरपूर वाढलेल्या आहेत. हे नको ते द्या, ते नको हे द्या, दक्षिणा जास्त मागतात आणि त्याचबरोबर धान्य कमी घेतात आणि प्लस पुन्हा खूप व्यवस्थित द्या असं तसं म्हणत राहतात. आता जे आपल्या घरात आहे, जसं आपल्याला घडतं तसं आपण देत राहतो, तर ते त्यांना कधी पटतं कधी नाही पटत. पण एक सांगते की आपल्या संसारात एक अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, त्याचबरोबर असं भिक्षा मागणाऱ्यांचा, असा सगळ्यांचा एक एक वाटा हा असतोच. तर त्यामुळे आलेल्या अतिथीला तसं पाठवायचं नसतं. त्याचबरोबर आलेल्या भिक्षुकांनासुद्धा तसं पाठवायचं नसतं. तर आजच्या दिवशीसुद्धा पौर्णिमा होती आणि दत्त जयंतीसुद्धा होती. त्याचबरोबर आपलं गुरुवार होता, तर म्हटलं चला कुठल्या का होईना रुपयाने थोडंसं आपल्याला दान भेटेल, दान करायला होईल आणि चांगल्या मुहूर्तावर आहे तर देऊया म्हणून थोडेसे त्याला तांदूळच दिलेले आहेत आणि एक 5 रुपये दक्षिणा दिलेली आहे. असं लगेच मी ती दारची उंबऱ्याची वगैरे पूजा करून घेतली आणि घरचीसुद्धा देवपूजाला लगेच लागलेली आहे. तर ती देवपूजा करत करत मी काय केलेलं आहे, लगे हात स्वामींचा महादेवाचा अभिषेक करून घेतलेला आहे. पण अन्नपूर्णा जयंती आहे हे मला नंतर कळलं होतं. तर मग मी देवपूजा झाली की काय केलेलं आहे, घरामध्ये चहा करत करत अन्नपूर्णा मातेची सुद्धा जयंती आपली साध्या स्वरूपामध्ये थोडीशी केलेली आहे, कारण आता घाई खूप होती. तर चला इथं आपली छान पूजा वगैरे झालेली आहे आणि कलशाची स्थापना तेवढी करायची राहिलेली आहे, तर ती सुद्धा लगे हात मी करून घेत आहे. तर चला इथं तुपाचा दिवा लावून घेतला, एक स्वस्तिक काढलं, हळदी कुंकू वाहिलं, अगरबत्ती लावली आणि मस्त गोड चहा करत करत अन्नपूर्णा मातेची आपली पूजा करून घेतलेली आहे. आणि सगळं आवरून झालेलं आहे, पटपट स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे. स्वयंपाक खूप काही केला पण तुम्हाला मात्र शेअर नाही केला. घरात लाईटसुद्धा नव्हती, मुलींना शाळेत जायचं होतं, मला जॉबला जायचं होतं आणि त्यातमध्ये ही पूजा वगैरे सगळं करून मला तेवढा वेळ नाही भेटला, म्हणून तुमच्याशी मी स्वयंपाक काहीच शेअर नाही केलेला. पण हो, भाच्याच्या आवडीचे गुलाबजामुन मात्र मी बनवले होते. असं त्याला ड्रेस आणण्यासाठी घेऊन गेले होते, तर त्याला मी एक 5-6 शर्ट घालून बघितले, पण ते काही शर्ट त्याला व्यवस्थित छान दिसतच नव्हते. तर मीडियम स्वरूपाचाच आणलेला आहे त्याला ड्रेस मी. तो काही एवढा, हे पण घालून बघितलं, हे पण त्याला व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणून मग थोडंसं दुसरं आणलेलं आहे. आता तो काही मी शेअर नाही केला, कारण आल्याच्या नंतर पण मला खूप घाई होती आणि नंतर आपली मार्गशीर्ष महिन्यातली पूजा वगैरे पण मांडायची होती आणि ती पूजा वगैरे केली आणि नंतर ह्यांना मी वाट लावलेला आहे. पूजेला खूप उशीर झालेला होता, त्यामुळे यावेळेस तुम्हाला मी काही जास्त शेअर नाही केलेलं. पण पटपट काय केलेलं आहे, स्वस्तिक काढून घेतलं, चौरंग मांडला आणि त्यावर आपला कलश जो आहे तो भरून घेतला. तो सुद्धा मी जास्त घासत वगैरे काही बसले नाही, त्याला जसा आहे तसा उचलला आणि काय केला, पूजेला मांडलेला आहे. त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं, मध्ये हळद कुंकू अक्षता टाकल्या आणि एक फूल टाकलं. त्याचबरोबर वरती नारळ वगैरे ठेवला. जी ढाळे पण मला 5 नव्हते भेटले, 2च भेटले होते, तर ते 2 ठेवलेले आहेत मी. आणि त्यावरती मस्त आपला जो मुखवटा आहे तो लावून घेतला, थोडंसं मंगळसूत्र घातलं आणि एक थोडासा आपला मोत्याचा जो हार आहे तो घातलेला आहे. कानातलं सुद्धा घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या देवीला थोडंसं साजरं संगीत केलेलं आहे. भाऊ माझा म्हणत होता
पूजा मांडलीस, काही मंत्रस्तोत्र वगैरे काही म्हटलीस का नाही. म्हटलं पूजा मांडताना मंत्रस्तोत्र वगैरे मी काही म्हटलेलं नाही आहे. पटपट पूजा मांडून घेतली आणि आपली आरती दिवा वगैरे लावून घेतला, हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या आणि आपली पोथी वाचून घेतली. आणि एक फक्त लक्ष्मी अष्टक जे आहे ते मात्र पूजा मांडून झाले की वाचून घेतला आणि नंतर पोथी वाचलेली आहे. आणि तो प्रत्यक्षानं शिऱ्याचा नैवेद्यसुद्धा बनवून ठेवलेला होता, तो नैवेद्य दाखवला आणि आरती वगैरे आम्ही करून घेतली. अशा प्रकारे आजचा खूप दुसरा जो मार्गशीर्षचा गुरुवार होता तो खूप घाई गडबडीत गेला आणि मात्र सर्व आपलं जे मेन आहे ते सर्व करणं झालं काम वगैरे आपलं. आणि हो, शेवटी जी पूजा मांडताना माझी अपुरी म्हणतो ना आपण, पूजा याच्याशिवाय आहे ती म्हणजे रांगोळी. तर रांगोळीसुद्धा काढून घेतली. तर अशा प्रकारे आपली पूजा वगैरे झालेली आहे. प्रतीक्षानंतर पोथी वगैरे वाचून घेतली आणि आपली आरती वगैरे जी आहे ती करून घेतली. तर बघा कशी वाटली तुम्हाला आजची माझी मार्गशीर्षची पूजा आणि आजचा घाई गडबडीतला ब्लॉग, त्याचबरोबर नामस्मरणाचे फायदे. तर चला, ह्यापैकी तुम्हाला कुठलंही एखादी गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.